एक प्रकारची फसवणूकच नाही. 2-2, 3-3 चक्कर मारणे. आम्ही 200 रुपये रोजाने कामाला जातोय. आम्ही घरी नाही बसेल राहत. आम्हाला पण पोट पाण्याचं पाहायला लागत. ती परिस्थिती अशी की जे खरं कामगार आहे ना त्यांना लाभ भेटून नाही राहिला. तर 4-5 वेळा त्यांनी मला पाठवलं आणि नंतर डायरेक्ट बोलले की बा तुम्ही ठोस कारण लिहून आणा, नाही तर मग येऊ बी नका आणि वारस लावू बी नका. त्यांनी आता आम्ही हे सर बोल येऊ बी नका परत. नाही इथे तर काहीच नाही, काहीच सोय नाही तशी. पाण्याची व्यवस्था, पाणी पण मला भेटलं नाही रस्त्यावर बघायला. कुठल्या गोष्टीची सुविधा नाही. ब्लड दिलं ना मी इथं, तर 2 दिवस मला बुखार आली. तर मग आता कोणाला सांगायचं? आणि त्यांनी सांगितलं तुमची नोंदणीच झाली नाही, मग तुम्ही घरी जा. सकाळी 6 वाजेपासून आलेले आणि पाण्याची सुविधा नाही, काही ग्लुकोज वगैरे काहीच सुविधा नाही. आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम मंडळ अंतर्गत HLL लाईफ केअर हिंद लॅब मार्फत बांधकाम कामगारांचे कार्ड देण्यापूर्वी घेतलेल्या जाणाऱ्या रक्ताच्या तपासण्या, डोळ्यांच्या तपासणी, फुफ्फुस तपासणी व इतर वैद्यकीय तपासणीत गंभीर आरोग्य सुरक्षेच्या त्रुटी उघड झाल्या. या तपासण्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या पार्किंग मध्ये उघड्यावर केर कचऱ्याच्या जवळ होत असल्याचं समोर आलंय. उन्हात व पावसात तपासणी होत असताना पिण्याचे पाणी, शौचालय व प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तपासणी दरम्यान महिला व पुरुष कामगारांना अचानक साईड इफेक्ट्स किंवा चक्कर आल्यास अँब्युलन्स व तात्काळ वैद्यकीय उपचाराची कोणतीही सुविधा या ठिकाणी नाहीये. वैद्यकीय तपासणीची आगाऊ सूचना न दिल्याने नागरिक व कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. अपेक्षेप्रमाणे या तपासण्या कामगारांच्या घरी जाऊन करण्याऐवजी थेट कार्यालय परिसरात उघड्यावर घेतल्या जातात. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकात त्रुटी असल्यास कामगार आयुक्त कार्यालय कर्मचाऱ्यांकडून ज्या ठिकाणी फॉर्म भरला तिथे जा असा उडवाउडवीचा प्रतिसाद दिला जात असल्याची तक्रार आहे. या ठिकाणी येऊ पण नका, वारस लावू नका अशी भाषा कर्मचाऱ्यांकडून वापरली जाते, जी कामगारांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी आहे. या सर्व प्रकाराकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री आकाश फुंडकर व नाशिक विभागीय कामगार उपायुक्त विकास माळी कोणतीही कार्यवाही करणार याकडे कामगारांचे लक्ष लागले. दरम्यान अचानक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांनी या ठिकाणी भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास आलं की कामगारांची वैद्यकीय तपासणी करीत असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांकडे त्यांचे आय कार्ड नव्हते. तसेच त्या ठिकाणी सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचंही त्यांनी पाहिलंय. यानंतर नाईक यांनी लॅब तपासणी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. या प्रकाराला केवळ निष्काळजीपणा नव्हे तर कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. होता ना, भरपूर जण होते असे. आता काय करणार आहे, ते नाही म्हटल्यावर काय करणार आहे आम्ही? मग घरी जाणार आता. म्हणजे तुमची 2-3 वर्षापासून असे? हा, 1.5 वर्ष झाले असंच चाललंय. म्हणजे नोंदणी करतात पण इकडे तुमचे दाखवते नाही, ते म्हणतात तुमचं आधार कार्ड घ्या, हे घ्या, ते घ्या. पण तुम्ही आता मिसेसला आणलं. मिसेसचं वय किती आहे आता? 28. बरं, जर मिसेसला रक्त काढताना जर त्याला चक्कर वगैरे आले, तुम्ही कोणाकडे मागाल? कोणाकडे मागाल तुम्ही? सुविधा नाही तर हे विचारणं काम तुमचं आहे ना. एखादी स्त्री गरोदर असते, एखादी स्त्रीला बीपीचा त्रास असतो, एखादी स्त्री मानसिक त्रासातून गेलेली असते आणि अशा प्रत्येक गोष्टी आहे ना. एखादी स्त्रीला महिलांचे भरपूर आजार असतात, या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो. याच्यामुळे आपल्याला काय आहे, सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. यांनी सांगितलं नाही आता आमच्याकडे एवढी सुविधा आहे. सुविधा आहे तर गव्हर्नमेंटकडे मागणं काम आहे ना तुमचं. पत्रकार केव्हापर्यंत त्यांचं काम करतील? तुमचं मागणं काम आहे. आज तुमच्या जीवाशी खेळायचं काम जो चालू आहे ना, तर याचा मागणी ही सरकारची आहे का सरकारने जे तुमच्यासाठी सुविधा केली आहे याच्यासाठी एखादा मंत्री गेला, एखादा आमदार गेला, त्याच्या मागे काय असते? अँब्युलन्स राहते ना. मग एवढी जनता काय कशासाठी आहे? म्हणजे ह्या गोष्टी मागणं चुकी. तुमची नोंदणी नाही, काहीच नाही. माझा दुसरा टाइम आहे. हे अधिकृत त्यांनाही माहित नाही की असं चुकीच्या पद्धतीने जर कामगारांना परस्पर पाठवत असतील तर हा कामगारावर ताण आहे ना. काहीतरी असलं तरी नाही, मला सांगितलं या भाऊ या तिकडे दारात होते म्हणे, इकडे या, तुमचं इकडं काम आहे. मी इकडे आले. हा एक तर तुमचाच प्रश्न नाही, तुमच्यासारख्या शेकडो महिला असतील. आमचं म्हणणं एवढंच आहे का सगळ्यांना याचा जो लाभ आहे, जे लाभार्थी आहे, खरे लाभार्थी, याच्या मागे जो चुकीचा आहे ते आम्ही शोधू. तो विषय नाही, ती यादी आम्ही मागवू, तर आमच्या अधिकाऱ्याने मागवता येते. विषय तो नाहीये. फक्त विषय काय, दुसरा टाइम आहे माझा. तुमची हॅरेसमेंट का करताय तुम्ही? आम्ही कामगार काम करतोय. हॅरेसमेंट करायची गरज नाहीये. तुम्ही याला एक वेबसाईट येत, मी तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयात तुम्ही तुमची म्हणणं मांडू शकतात.
ऐकलं का? लिहिता वाचता येत नाही, जर कळत नाही ना अर्ज आम्हाला पाठवायचा त्याचं काय असेल तर- बोलायचं, काय करायचं, कुठं काय घ्यायचं. आम्ही सरळ ऑफिसलाच येणार ना, असं आहे ना. हा. तुम्हाला आम्हाला एक प्रकारची फसवणूकच आहे. नाही 2-2, 3-3 चक्कर मारणे. आम्ही 200 रुपये रोजानी कामाला जातोय, आम्ही घरी नाही बसेल राहते. आम्हाला पण पोट पाण्याचं पाहायला लागत आहे. जागा जमीन काहीच नाही आमच्याकडे, आम्ही हातावर आहे. दिवशी ब्लड दिलं ना मी इथं, तर 2 दिवस मला बुखार आली. तर मग आता कोणाला सांगायचं? ब्लड दिलं नाही. हा, ते कारण माझ्या हातपायचे गळून गेले ना, ते ब्लड काढलं ना त्या दिवशी चक्कर यायला लागली होती. पण मावशी तसं नाही व्हायला पाहिजे. सर पण आहे समोर. कारण जर समजा त्याचे इंजेक्शन तेच वापरलं असेल तर तुम्हाला होऊ शकते इन्फेक्शन म्हणतात त्याला. काय म्हणतात तर काय माहिती, ते असं झालं माहिती का? नाही. तुम्हाला इंजेक्शन घेताना नवीन इंजेक्शन आलं होतं का तेच रिपीट केलं होतं? एवढं लक्ष नाही. तुम्हाला चक्कर आली असते ब्लड देताना काही तर इथे ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे आहे का काही तुम्हाला? नाही तेवढं नाही ना. मग आता समजा आम्ही तुम्हाला नॉर्मल चेक करताना इन्फेक्शन हे झालं की तुम्हाला भीती वाटली त्याच्याने झालं, पण तुम्हाला पुढची सुविधा पाहिजे का? ॲम्ब्युलन्स असेल काय असेल ते नाही, पाहिजे. बरोबर होतं. पण ते घरी गेले ना मी, तर मग मला असं व्हायला लागलं होतं, चक्कर वगैरे येऊ लागली. तर मग मी आमचे असे छोट्या मोठ्या क्लिनिकला दाखवलं बुवा मला ब्लड काढलं म्हणून. तर ते म्हणे तुम्ही काही खायला पाहिजे होतं किंवा थांबायला पाहिजे होतं. ते बिस्किट वगैरे ते वाटतं त्या दिवशी काहीच नव्हतं. त्या दिवशी काही नव्हतं, बिस्किट वगैरे ग्लुकोज पाणी वगैरे काहीच तुम्हाला दिलं नाही? काहीच नाही. पाणी पण नाही काहीच नव्हतं त्या दिवशी. काही ठिकाणी निष्काळजीपणा होतोय. जसं की आता ॲम्ब्युलन्सचा विषय निघाला, इथं रुग्ण लांबून येतात, काही खाल्लेलं नसतं, त्याच्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकते. तुम्हाला नाश्ता पाणी वगैरे सकाळपासून काय दिलं का? नाही, इथे तर काहीच नाही, काहीच सोय नाही तशी. पाण्याची व्यवस्था, पाणी पण मला भेटलं नाही रस्त्याकडून बघायला. ह्या गोष्टी भेटायला पाहिजे की नाही भेटायला पाहिजे? अवश्य भेटायला पाहिजे. तुम्ही जर एखादी सरकारी योजना ठेवताय तर सरकारकडून तुम्हाला त्या गोष्टी तिथे अवेलेबल पाहिजे. बरोबर. आता मी सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. जर तुमचं रक्त काढताना 1 ml असो या 10 ml असो, बरोबर, रक्त काढताना तुम्हाला जर भुरळ आली, तुम्ही जागेवर पडले आणि तुमच्या जीवाला काही झालं तर तुम्ही कोणाकडे जाब मागाल? कारण की आम्हाला यांच्याकडून मागून उपयोग नाही. कोणीच नाही. जीव गेल्यानंतर कोणीच येत नाही. जीव गेल्यानंतर कोणीच येत नाही. तर सामान्य जनतेसाठी पण ॲम्ब्युलन्स ही उपलब्ध पाहिजे. सगळ्या सोयी पाण्याची व्यवस्था पाहिजे, ग्लुकोजची व्यवस्था पाहिजे आणि इथे डॉक्टर बसलेले पाहिजे. बरोबर. जे वेल ट्रेन डॉक्टर आहे, वेल ट्रेन स्टाफ आहे, त्यांच्याकडूनच अशा सुविधा घेतल्या गेल्या पाहिजे असं माझी तुम्हाला विनंती आहे. बरोबर. विद्यार्थ्याकडून विद्यार्थी शिकाऊ असतात, त्यांना लिहिण्यासाठी तेवढं पूर्ण ठीक आहे. बरोबर. लिहिणं, पेपर भरणे यासाठी ठीक आहे. साठी जागा सुद्धा व्यवस्थित पाहिजे. पार्किंग मध्ये तुमचं हे भरलं जाते. बरोबर. आणि लोक दिवसभर आलेले असतात, उभे राहतात लाईनीमध्ये. टॉयलेट बाथरूम काय कुठली सुविधा नाही, कुठलीच नाहीये. बरोबर. त्या पण झाले. नमस्कार, मी माधुरी प्रदीप जाधव. मी कळवणवरून आलेले आहे. माझ्या मुलाचं आधार कार्ड माझ्याकडनं हरवलेलं होतं, तर मला वारस लावायचा होता त्याला. तर मी वारसदाराचा अर्ज घेऊन आले. तर ह्या सरांनी मला 2 ते 3 वेळा पाठवलं. म्हणे मावशी तुम्ही ठोस कारण लिहून आणा, ठोस कारण लिहून आणा, असं त्यांनी मला सांगितलं. तर 4-5 वेळा त्यांनी मला पाठवलं आणि नंतर डायरेक्ट बोलले की बा तुम्ही ठोस कारण लिहून आणा, नाही तर मग येऊ बी नका आणि वारस लावू बी नका. त्यांनी आता आम्ही हे सर बोलले येऊ बी नका परत वारस ते आम्हाला बोलले. मग आम्ही परत तरी पण अर्ज डबल लिहून आणला आणि मग आम्ही आमचा अर्ज दुसऱ्या सरांनी घेतला. मग आम्हाला आमच्या मुलांसाठी सुविधा पाहिजे, त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. मग हे सर जर असे बोलतील तर आम्ही काय करायचं बा? मग आमची फसवणूकच करताय ना. मग त्यांनी करायलाच नव्हते पाहिजे हे कामगारचे वगैरे सर्व काही. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ही शासकीय योजना आहे. हो, शासकीय योजना काही नाही. नाही. पण मग या सरांनी असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं का मावशी तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही ते सुधारून आणा. व्यवस्थित लिहून असं ते डायरेक्ट बोलले येऊ बी नका आणि वारस लावू बी नका. हे सर बोलले. कोणते या इकडे काय असंच बोलले. आम्ही 3 जण होतो. एक मिनिट तुम्ही शांततेत घ्या. त्या शांततेत बोलल्या. अर्ज म्हटलं लिहून आणा, तुम्ही वारसांचे नाव का लावते आणि त्याचं कारण पण लावा. पहिले का बरं नाही लावलं तुम्ही, आताच का बरं लावताय वारस? सगळं काय बोलले. माझ्याकडे 2 अर्ज लिहिलेले आहेत, मी ते पिशवीमध्ये ठेवलेले आहेत. अर्ज पण दाखवून द्या. हे बघा त्यांनी मला हे 2 अर्ज अजून त्यांनी हे करायला आले. हे बघा हा एक अर्ज दिलेला होता, हा अर्ज पण म्हणे दुसरा लिहून आणा. मी झेरॉक्स करून दुसरा एक अर्ज लिहून आणला. तेव्हा मग त्या दुसऱ्या सरांनी घेतला माझ्याकडनं अर्ज. त्यांनी नाही सांगितलं, दुसऱ्या सरांनी आम्हाला समजून सांगितलं का मावशी असं असं तुम्ही लिहून आणा. तेव्हा आम्ही तो अर्ज लिहून आणि तेव्हा दुसरा दिला. तुमचं आय कार्ड कुठे? आय कार्ड कुठे तुमचं?
टेम्पररी कंत्राटी कर्मचारी. हे असं उत्तर चालत नाही साहेब. थांबा, नाही कंत्राटी कर्मचारी तुम्ही अधिकृत नाहीत म्हणजे. मी मुख्यमंत्री कार्यालयात लगेच फोन लावतो. यांचं काय आहे ते निवारण. नाव काय म्हटलं तुमचं? रोहित सुनील भुसाने. रोहित सुनील भुसाने. हे ठेकेदार म्हणून त्यांना घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट मधून यांच्याकडे कुठलेही अधिकार नाही आणि कुठलाही त्यांच्याकडे ID कार्ड पण नाहीये. म्हणजे हे असे फेक कर्मचारी पण असं म्हणू शकतात, कारण ते त्यांना कुठल्या गोष्टीचं माहिती नसल्यामुळे. आणि ते आता ह्या महिलांशी अशा पद्धतीने जे बोलता आहे ते कायद्याला अनुसरून नाही. तरी असं हे सगळं जे चाललेलं आहे बोगस प्रकार हा थांबला पाहिजे अशी ह्या कामगारांची मागणी आहे. शासनाने याची दखल घ्यावी. ऐकल्यावर आलोय. गोरख बाबूराव भिसे. किती वर्षापासून कामगार म्हणून काम करताय? तर मी 2004 पासून करतो. म्हणजे जसं 17 वर्ष 18 वर्ष झालं पण कामच करतो. वेगळे काम जे भेटेल ते पेंटिंगचे काम करतो. पण असं आत्ताची परिस्थिती अशी की जे खरं कामगार आहे ना त्यांना लाभ भेटून नाही राहिला. जे खरे कामगार त्यांना लाभ जे भ्रष्ट आणि दुसरे आहे ना जे स्टँडर्ड चांगले करणार ते येऊन फॉर्म भरून त्यांना पटापटा लोक पैसे घेते. पैसे भरून फॉर्म भरते. 1000-1200 भरत्या पैसे घेते. पण प्रत्येकाचं काम त्यांचं काम उरलं. माझ्या पाण्यात आलेले आता 2-3 वर्ष 50 चक्र मारत तरी काम होती. एखादी झालं करते. तर परत आपण गेलो ते मग दलाल म्हणते पैसे द्या. एक म्हणतात तिकून फॉर्म भरा. काही ठिकाणी इथं पण काही असे की ते म्हणते आमच्याकडे फॉर्म भरा. तरी फॉर्म गेला ते फॉर्म पण देते नाही. ते 10 रुपये फॉर्म भरा ते फॉर्म पण देत नाही. ते आमच्याकडे फॉर्म भरा म्हणतात. म्हणजे इथे दलालांचं पण इथं पण वावर आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो तर आहे. किती पैसे मागतात ते? माझ्याकडे अजून माहित नाही. पण मी जेव्हा इथं फॉर्म भरला होता ना तेव्हा ते म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरता. ऑनलाईन फॉर्म कुठून पण होऊ शकतो ना आपण. पण जेव्हा बाहेरून आपण फॉर्म भरला का ते रिजेक्ट होता इथं. जे बाहेरून आपण भरला सायबर कॅफेत कुठून ते रिजेक्ट होता. आणि इथं भरलं का इथं सक्सेस होते. त्यांची काहीतरी साखळी इथं आहे. ज्यांना जर काही गोष्टी लिहिता वाचता येत नसेल त्या विभागामध्ये ज्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी जात असेल म्हणजे सहायता निधी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनाचं त्याच्या ठिकाणी आपलं एक वेगळं असं काउंटर असायला पाहिजे. तिथं त्यांना काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की बाबा तुम्ही उद्या या, आम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे भरून घेऊया. बरोबर. आणि असंच आपल्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये पण मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने एक कार्यालय दिलेलं आहे. बरोबर. आयुष्यमान भारत योजना असेल किंवा त्यांच्या विविध महात्मा फुले योजना असेल. आता ह्या ज्या आहेत या सगळ्या योजनांचे जे तुमचा बी लाभ आहे शासकीय योजनाच आहे. याच्यामध्ये सगळं ऑनलाईनच प्रक्रिया आहे. ऑफलाईन आता कुठेच राहिलेलं नाही. कारण डाटा आपल्याला देणं योग्य आहे. सरकार त्यांच्यापर्यंत काम व्यवस्थित करते पण आपले कर्मचारींनी काम व्यवस्थित करावा यासाठी या ताईंची जी मागणी आहे ती पण यासाठी तुम्ही कुठेतरी सुविधा करा. म्हणजे काय थोडक्यात प्रशिक्षित कामगार पाहिजे की त्यांना काय सांगायचं आहे? नुकतंच आता एक महिला आली होती. तिला मोबाईल नंबर अपडेट करायचा होता. तर इथून सांगण्यात आलं की तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे जा आणि तिथे करा. याबद्दल काय सांगा? नाही असं काही नाहीये. महाराष्ट्रामध्ये ज्या बी योजना राबवल्या गेलेल्या आहे आणि राबवता जात आहे तर याच्यामध्ये कसं आहे एक शासकीय माहिती असल्यामुळे मी एवढे सांगेल का सगळ्या गोष्टीला जे त्या विभागामध्ये जात आहे तर तितक्या लोकांची ही पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे का त्यांनी त्या लोकांना व्यवस्थित काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांना घरी पाठवण्याची सुद्धा आपण लगेच व्यवस्था करूया. इथल्या आयुक्तांना भेटून इथल्या कलेक्टर साहेब आता सध्या प्रशिक्षणासाठी गेलेला आहे महसूल विभागामध्ये त्याच्यामुळे त्यांना आता भेटता येणार नाही. पण आयुक्तांना भेटून आपण या सगळ्या गोष्टी मांडूया. त्यानंतर आपण CM साहेबांजवळ काही गोष्टींची ज्या तुम्ही बाईट दिल्या या पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. नाही मॅडम एक मिनिट थांबा. एकदम महत्वाचा विषय आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे. याच्यामध्ये तुम्ही जे काम करताय याच्यात मला पहिलं सांगा डॉक्टर कोण आहे तुमच्याकडे? त्यांची काय पोस्ट? BMS, BHMS, MBBS? हा कुठं आहे ते आता अवेलेबल आहे इथं? बरोबर. आपण काय म्हणून बघता येते? कोऑर्डिनेटर. आपली काय पोस्ट आहे? हो पण मेडिकलच्या रिलेटेड काही पोस्ट आहे का आपल्याकडे? तेच सांगतोय विचारतोय तुम्हाला. बरोबर. आतापर्यंत किती नोंदणी झाली? आजची म्हणजे आमच्या ना 2 कॅम्प वगैरे ते चालू असतात. त्याच्यामुळे मग आमचे 100 वगैरे होतात. असे कार्ड्स वगैरे देतात. आता मॅडम तुम्हाला चांगलं माहिती आहे गव्हर्नमेंटचे गाईडलाईन आहे. जे बी आपले शासकीय कर्मचारी जेवढे बी आपले तुम्ही इथं चौकशी करताय किंवा त्यांच्या तपासण्या करताय. आता ह्या ज्या महिला बसल्या आहे बरोबर ज्या बी मेडिकल ज्या बी फील्डमधल्या बसलेल्या आहे त्यांच्याकडे पहिलं तर ID पाहिजे. हे गव्हर्नमेंटचा रूल्स आहे. माझा रूल्स नाहीये. त्यानंतर हे जे तुम्ही विद्यार्थी बसवलेले आहे यांच्याकडून जर एखादी चूक झाली तर याला जिम्मेदार कोण राहील?
म्हणजे ह्या गोष्टीचं मान्यता तुम्हाला ही गोष्ट मानावी लागेल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही ब्लड कॅम्प घेताय किंवा ब्लड काढताय, एखाद्याला जर वयस्कर माणूस असेल किंवा एखाद्याला BP लो झाला, काही झाला, तर तुम्ही बोलला तुमची ॲम्ब्युलन्स याला आहे, कुठे आहेत? नाही हे ॲम्ब्युलन्स वगैरे आहे ना सर आमचं आहे ना. मॅडम तुम्ही हे कॅम्प घेताय, ॲम्ब्युलन्स तुमची इथं जागेवर पाहिजे. सगळ्या तुमच्या ज्या प्रिकॉशनच्या गोष्टी इथं जागेवर पाहिजे. या सगळ्या GR मध्ये आहे मॅडम, या काही चुकीच्या गोष्टी नाहीये, या तुम्ही मान्य केल्या पाहिजे. तसं नाही सर. हा हा जो कॅम्प आहे ना हा रेग्युलर कॅम्प आहे. रेग्युलर कॅम्प जरी आहे पण जीवात ब्लड काढताच आहे ना. ते इमर्जन्सी वगैरे आले ना ॲम्ब्युलन्स पण इथे म्हणजे ॲम्ब्युलन्स ठेवली पाहिजे. एखादा मंत्री जर येतो तर त्याच्या मागे ॲम्ब्युलन्स फिरते, त्याला काय होईल तो नंतरची गोष्ट असते. तुम्ही इथं शेकडो लोकांच्या जीवाचं रक्त काढताय, चेकिंग साठी काढताय, तर ॲम्ब्युलन्स जवळ नसावी का? असावी. मी हा प्रश्न मांडला आमच्या सरांकडे पण मांडला. मग सर कोण आहे आपल्या इथं? सर कोण आहे? आमचे RM पगार म्हणून आहे. हा ते इकडे असतात लॅबवर वगैरे असून चालतात, बरोबर आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जर तुम्ही एवढ्या लोकांची इथं सुरक्षा करताय किंवा चेकिंग करताय गव्हर्नमेंटचा विषय, तर याच्यामध्ये तुमच्याकडे सगळ्या सुविधा इथं पाहिजे. इथं बिस्किट पाहिजे, इथं ग्लुकोज पाहिजे, त्यानंतर इथं ॲम्ब्युलन्स जागेवर पाहिजे. उद्या जर एखाद्याला जर चक्कर आली, काय झालं, भुरळ आल्यानंतर 2 मिनिटात माणूस दगावतो. हा जर तुम्हाला जर माहित नसेल तर ही गोष्ट तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही मला. हा नाही त्या गोष्टी मॅडम दिसत नाही ना इथे, तुम्ही दाखवा ना. आता या ज्या मॅडम बसलेल्या आहे यांच्या गळ्यात ID दाखवा मला. कोणाचे? आम्ही कोणाशी प्रश्न करायचा? हे केलेलं आहे असं चालत नाही. तुमचं काम गव्हर्नमेंटचं काम आहे, हे काय तुमच्या घरातलं काम नाहीये, बरोबर. तुम्ही जरी ही स्कीम चालवण्याची परवानगी जरी घेतली असेल तर तुमचा पहिला अधिकार काय आहे का आपण कोणता अधिकारी बसवलाय किंवा कोणता विद्यार्थी बसवलाय, कोणता डॉक्टर बसवलाय, तो खरंच डॉक्टर आहे, तो कोणत्याही नागरिकाला जाणण्याची गरज आहे. आता या बाबाचं वय काय, यांना भुरळ वगैरे आले तर तुमची ॲम्ब्युलन्स आहे का इथं लगेच? करेल कोण? नुसतं कार्ड देणं महत्वाचं नाहीये. कार्ड देणं हे कसं आहे, जनतेला ही गोष्ट कळत नाही का कार्ड मिळते म्हणजे त्यांना पुढच्या गोष्टी महत्वाच्या मिळतील किंवा शासनाच्या योजना मिळतील, तो नंतरचा भाग आहे. जीव गेल्यावर काय? आणि अशा अडगळमध्ये तुम्ही काम घेताय हे पण चुकीचं नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा काहीतरी गोष्टी तुम्ही व्यवस्था केली पाहिजे. पहिले पण उभं राहिलं असताना संसर्ग पण होऊ शकतो ना. पण शासनाचा GR आहे की प्रत्येक कामगाराच्या घरी जाऊन ही तपासणी केली पाहिजे. पण या ठिकाणी या GR ची कॉपी आपल्याकडे उपलब्ध आहे. गव्हर्नमेंटच्या ॲपवर जर गेलेत, माननीय 7व्या माळ्यावर जे मुख्यमंत्री सहायता कक्ष प्रमुख जे सांभाळत आहेत त्यांच्याकडे तो GR ची कॉपी पण आहे आणि तुम्ही गुगलवरती डाउनलोड पण करू शकतात. दुसरी गोष्ट कशी आहे, माझं म्हणणं ते GR ची कॉपी नंतरचा भाग आहे. सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण बोलूया. सध्याची परिस्थिती अशी आहे की मॅडम पहिले तुम्ही सगळ्यांच्या गळ्यात ID लावा. हा आणि हे जे विद्यार्थी आहे शिकवण, हे बघा ते लगेच आता कोट काढून घेऊ राहिले. हे कसं होऊ राहिलं माहिती की असं वाटतंय का तुम्हाला इथं जास्त संख्याचे आणि जास्त लोकांना करून तुम्हाला नोंदणी करायची आहे म्हणून तुम्ही जास्त स्टाफ वाढवलाय. तसं नका करू. प्रॉपर मेडिकलचा स्टाफ पाहिजे. हा प्रत्येक नागरिकाचा जाणण्याचा अधिकार आहे, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं तर ID तुम्ही करा आणि 10 मिनिटात मी तुम्हाला भेटतो. ज्यांच्याकडे ID नसेल त्यांना लगेच तुम्ही इथून बाहेर काढा. बस मी 10 मिनिटात तुम्हाला भेटतो. चाल कुमावत नावाची लेडीज आहे, तिचे आम्ही सर्टिफिकेट पण गोळा केले. त्यांनी खाजगी केलेले ते पण सर्टिफिकेट आम्ही गोळा आपल्या केले. लॅबकडनं कॅन्सर डिटेक्ट झालेलं आहे. अशा भीतीपोटी तुम्ही जर चुकीच्या याच्याने ती उद्या फर्स्ट डोन तिच्या जीवाचं बरं केलं जबाबदार कोण राहील सर सांगा. रिपोर्टिंगचं मला नाही सांगता येणार सर त्याच्यामध्ये, कारण माझं काम फक्त ऍट द एंड कलेक्शन आणि रिपोर्टिंग तिकडनं होतं. रिपोर्टिंग इज डिफरंट थिंग. नाही आता तुम्ही ते तपासणा करतात आणि त्याच्या तपासण्यावरून त्याचा रिपोर्ट लागतो की त्या मावशीना असा आजार आहे, त्या मावशीने तसा आहे. हे केव्हा होतं तुमच्या तपासून रिस्पॉन्स होतं ना. जर तुमच्याकडून चुकीचे झाले की बरोबर झाले हे तुम्ही जबाबदार आहेत ना, त्याला तुम्ही सांगू शकता जबाबदार कोणी. हो सर, मग तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही कलेक्शन करतो. टेस्टिंग झाल्यानंतर जो रिझल्ट येतो त्याच्यानंतर पेशंटला आपण कॉल करून बोलवतो, त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. गरज असेल तर परत रिपीट टेस्ट होतात. पेशंटला रिपीट टेस्टसाठी बोलवलं जातं. तेवढ्या त्या महिलाने त्या व्यक्तीने त्याच्या जीवाचं बरं वाट केलं, त्याच्या जीवाला काही बरोबर त्याचे तसं नाही राहत ना सर. म्हणजे आता आमच्याकडे सिस्टीम कशी आहे हे बघा, पेशंटला जे आत्ता आहे ठीक आहे, हे आजचे पेशंट आहेत. पेशंट असतो त्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे त्याला आत्ता गरज काय त्या हिशोबाने त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला जातो, ॲड्रेस घेतला जातो.
त्याला जर अर्जंटच असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून दिला जातो. अर्जंटचा आणि हा विषय नाही सर, तुमच्या सिस्टीम प्रमाणे झाले चेकअप आणि त्यांचा रिपोर्ट आला, ह्या मावशी समजा आले चेकअप करायला आणि त्या मावशीला जर कधी तुमचा रिपोर्ट गेला की मावशी तुम्हाला कॅन्सर आहे, त्या मावशीची अवस्था काय होईल? आज त्यांना काहीच नाहीये, पण ज्यावेळी भीती पडली ते काय करू शकतात? याचं कल्पना आहे का आपल्याला? ते आहे तुमचं होणं सर, पण मग आम्ही त्यासाठी जर असं आहे कॅन्सर आहे असं जर म्हटलं गेलं तर पेशंटला काउन्सिलिंगसाठी पहिले बोलवलं जातं, त्याच्या रिपीट टेस्टिंग केल्या जाते, तरच ते आय कार्ड नसतील, परत ग्लुकोज नाही, परत जे कॅम्प प्रॉपर पद्धतीने होत नव्हता असं त्यांचे निदर्शन झाले, याबद्दल काय सांगा? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाने HL लाईफ लिमिटेड या कंपनीला काम दिलेलं आहे. सदरची आरोग्य तपासणी जी काही नियम अटी शर्ती घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. ज्या कंपनीचे लोक आरोग्य तपासणी करत आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहेत, ते आय कार्ड देण्यासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जे काही टर्म्स कंडिशनमध्ये जी काही चेकअप करायची आहे त्याचे नॉर्म्स सगळे फॉलो करण्यासाठी आपण त्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. जर ते सूचना दिलेल्याचं पालन करत नसतील तर संबंधित त्या एजन्सीच्या लोकांवरती आपण कारवाई करू किंवा त्याच्याबाबतचा आपण अहवाल मंडळास देखील दिला जाईल. तसेच आपण जे काही लोकांच्या मुलाखती घेऊन तिथे येणाऱ्या अडचणी उपस्थित केलेल्या आहेत त्याबद्दल देखील भविष्यामध्ये आरोग्य तपासण्यामध्ये अडचणी येणार नाहीत याबाबत त्या संबंधित एजन्सीमार्फत तपासून त्यांना योग्यरित्या कारवाई करणे व सूचना देण्यात येतील. मागील देखील वेळी एजन्सीने एका महिलेच्या क्रांतीनगर येथील कुमावत म्हणून महिला होती, त्या महिलेला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्या महिलेने बाहेर तपासणी केली असता कुठल्याही प्रकारचं तसं काही आढळलं नाही. त्याबद्दल काय सांगा? याबाबतची मला काही माहिती नाहीये. जर काय असे घटना घडलेल्या असेल तर संबंधित त्या महिलेने मंडळाकडे किंवा या कार्यालयाकडे त्यांनी तशी माहिती द्यावी. जर काय तपासणी अंती काय असं निदर्शनास आलेलं असेल तर ते संबंधित एजन्सीमार्फत पुन्हा एकदा तपासणी करून अथवा जे दिलेले प्रमाणक आहे किंवा जे काही अहवाल आहे त्याबाबतचा आपण अहवाल घेऊन पुढील उचित कारवाई करण्यात येईल. सर, आता आपल्या कामगारांचा किती प्रकारच्या तपासण्या आपल्या यांच्या मार्फत केल्या जातात? नाही, एवढं काही डिटेल्स मला नाही माहिती, पण मंडळाने जे काही टर्म्स कंडिशन दिलेले असतील त्यानुसार त्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि त्याची जे काय आहे तपासण्या होतात की नाही हे देखील मी माझ्या अधिकाऱ्यामार्फत तपासून पुढे योग्य ती कारवाई करेन. आता आपल्या शासनाच्या GR प्रमाणे 27 ते 22 असं काहीतरी ते सगळं तपासण्या आहे, परंतु आम्ही जे 2 दिवसापासून इथे आपल्या सेंटरला भेटी दिल्या त्याच्यामध्ये आम्हाला फक्त 2-3 प्रकारचे तपासणी येतात, तर कुठल्याही तपासणी तिथे केली जात नसल्याचं निदर्शनास आलं. नाही, असं शक्यता होणार नाहीये. ज्या काही टर्म्स कंडिशनमध्ये दिलेल्या तपासण्या आहेत त्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करून त्याचा अहवाल संबंधित लाभार्थी कामगारांच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती जाणं आवश्यक आहे. जर ते होत आहेत का नाही याबाबतची मी देखील माझ्या माणसामार्फत तपासणी करून पुढे योग्य ती कारवाई करेन. लॅबच्या अधिकृत कर्मचारी नसून ते काही शाळा कॉलेजच्या मुलांना घेऊन इथे त्यांनी बसवलेलं आहे असं पण काही नागरिकांचे आक्षेप आहे. तर आपण पण त्या अधिकाऱ्यांना इथे बसून त्याची चर्चा केली याच्या पुढचं? नाही, ते अधिकारी किंवा त्यांचे जे काही आरोग्य तपासण्याचे कर्मचारी आहेत ते त्यांचे कर्मचारी त्यांनी कसे भरलेले आहेत याबाबतची मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. सद्यस्थितीमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी मी प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली आणि जे काही कामकाज चालते आहेत आणि कामकाजामध्ये कशा सुधारणा होतील याबाबतचे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्यांच्याकडे आय कार्ड असावं, त्याच्यानंतर जे काही आपण तपासणी करतो ते मंडळाने दिलेल्या नॉर्म्सनुसारच करावे याबाबत मी साधक बाधक चर्चा केलेली आहे. आपण जर तसे काही एक ठोस असे काही माझ्याकडे कागदपत्र किंवा माहिती दिली तर त्याबाबतची मी त्यांच्या संबंधित वरिष्ठांशी चर्चा करून भविष्यामध्ये तपासणीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही किंवा योग्यरित्या होईल याबाबत मी पुढे भविष्यामध्ये प्रयत्न करेन. तपासणी वेळी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी नव्हती, त्याबद्दल काय सांगा? नाही, आपल्या जिल्ह्यासाठी ॲम्ब्युलन्स आहे आणि ॲम्ब्युलन्स हे प्रत्येक सेंटरला किंवा प्रत्येक लाभार्थी कामगारांच्या मागं नसून आपल्या जिल्ह्यासाठी एक ॲम्ब्युलन्स आहे आणि ॲम्ब्युलन्स आपल्या जिथं तपासणी केंद्रापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. त्यांचे जुनं जे लॅब सेंटर आहे तिथं आहे आणि सदरच्या ॲम्ब्युलन्समार्फत नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही बांधकाम कामगारांचा अपघात झाला असेल किंवा त्यांनी कॉल केला तर त्यांना विनामूल्य सेवा या ॲम्ब्युलन्समार्फत त्यांना देण्यात येणार आहे. आपण देखील सर्व नागरिकांना किंवा बांधकाम कामगारांना याबाबत अवेअर करावे की सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे नाशिक जिल्ह्यासाठी मंडळाने अलॉट केलेली आहे आणि त्याबाबतची विनामूल्य सेवाही देण्यात येणार आहे.
सर यामध्ये एक लंग्सची टेस्ट आहे, ती लंग्सची टेस्ट ते स्वतः जे लॅब मधील कामगार नाही, आहेत, मी टेक्निकली याच्यामधलं मी आता खरं सांगू का, माझ्यासमोर तसे डिटेल्स नाही आहेत, परंतु आपण जे काही मुद्दे उपस्थित कराल त्याबाबतचे मी मंडळाने दिलेले त्यांना टेंडर असेल, त्यांची काही सेवा शर्ती असेल, निविदा असेल किंवा करार असेल, याबाबतची तपासणी करून पुढचं काय असेल ते मी तुम्हाला बोलू शकेन. सर आता आपलं हॉस्पिटल किती आहे समजा कामगारांसाठी? आपल्या समोर ज्यावेळेस लॅबच्या प्रतिनिधींनी सांगितले की सध्या 3 हॉस्पिटल टाईप करण्यात आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा टाईप करण्याबाबतची जी काही कारवाई मंडळामार्फत करण्यात येत असल्याचे संबंधित एजन्सीनं तुमच्या समोर सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.